मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आज BMC भरतीबाबत बघणार आहोत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे 690 पदांची भरती त्या ठिकाणी निघालेली आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि ॲप्लाय कसं करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर साधारण 25 तारीखला सदर नोटिफिकेशन आलेलं आहे. तर जाऊ डिटेल नोटिफिकेशनकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. तर मित्रांनो, इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे जी ॲड निघाली होती याच्या पूर्वी सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता, साधारण पेपरमध्ये कटआउट्स आल्यानंतर. तर यामध्ये 5 दिवसापूर्वी कनिष्ठ अभियंता सिव्हिल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत, दुय्यम अभियंता सिव्हिल व दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आता या एकूण डिटेल आपण ह्या नोटिफिकेशनमध्येच बघणार आहोत आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल. जागा बऱ्याच दिसतात या ठिकाणी. कास्ट वाईज सुद्धा दिलेले आहे डिटेल्स आणि 250 जागा या ठिकाणी आहेत. महिलांसाठी 30% राखीव जागा असल्यामुळे 76 पदं त्या ठिकाणी जवळजवळ राखीव दिसत आहेत. त्यानंतर पुढचा आपण जर बघणार आहोत तर बाकी डिटेल्स इतर शासकीय नोकरी असल्यामुळे पूर्ण डिटेल्स नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत यासाठी सुद्धा 130 पदं त्या ठिकाणी दिसत आहेत. तर यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. एकूण डिटेल आपण बघणार आहोत. पात्रता आणि खाली शेवटी दिलेलं आहे. तिसरं पद आहे दुय्यम अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल. तर यामध्ये सुद्धा 233 पदं दिसत आहेत. त्यानंतर चौथं पद दिसत आहे या ठिकाणी दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत. तर याची 77 पदं, असे एकूण 690 पदं तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि याकरिता पात्रता जी आहे ती आता शासकीय गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे सामाजिक समांतर आरक्षण जी आहेत ती त्या त्या पद्धतीने शासकीय नियमानुसार दिली जाणार आहेत. मग खेळाडू असेल किंवा पदवीधर असेल तर या सगळ्यांसाठी जे आरक्षण असतं, दिव्यांग आरक्षण असेल, ते शासकीय नियमानुसार दिलं जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन. यामध्ये कनिष्ठ अभियंता याच्यासाठी दिलेलं आहे SSC किंवा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील या ठिकाणी पदविका असणं म्हणजे डिप्लोमा असणे गरजेचं आहे. तर हे एक क्वालिफिकेशन आहे, म्हणजे तुम्हाला सिव्हिलसाठी सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शनमधलं डिप्लोमा. इतर दिलेले आहे AICTE किंवा DTE असणं. या जी मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठामार्फत जर तुम्ही केलेला असेल तर त्या ठिकाणी तो ग्राह्य धरला जाणार आहे. मराठी भाषा येणे आवश्यक आहे, याच्याबद्दल सुद्धा डिटेल आहे. त्यानंतर संगणक ज्ञानाची अर्हता, परीक्षा ज्या असतात म्हणजे MSCIT असतील किंवा इतर परीक्षा आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यांत्रिक आणि विद्युतमध्ये SSC नंतर 3 वर्षाची यांत्रिक, विद्युत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधील पदविका किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा प्रोग्राम इन इन्स्ट्रुमेंटेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, अशा प्रकारची जर तुमच्याकडे याच्यापैकी कोणती एखादी जरी शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही मात्र या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर दुय्यम अभियंता स्थापत्य या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे सिव्हिलमधील पदवी किंवा समतुल्य असलेले इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग इंडिया यासाठी स्थापत्य किंवा अभियांत्रिकी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशनचे भाग A व B उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांनी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशन भाग A व B या सूट देण्यासाठी मान्यता दिलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी पदवीमधील पदवी प्राप्त केली आहे किंवा जे अशा अभियांत्रिकी संस्थेचे सहयोगी सभासद आहेत की ज्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील परीक्षा देऊन त्या संस्थेचे सभासदत्व इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंडिया या संस्थेने त्यांचे समकक्ष म्हणून मान्य केले आहे. अशा क्वालिफिकेशनची विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. शैक्षणिक अर्हतेमध्ये तळटीप बोल्डमध्ये दिली आहे, ती जरा वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की
महत्त्वाचं त्या ठिकाणी बोल्डमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पदनाम आहे दुय्यम अभियंता. यासाठी शैक्षणिक अर्हता जर बघाल तर ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी, विद्युत किंवा ॲटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अभियांत्रिकीमधील पदवी किंवा बॅचलर इन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता किंवा जे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया या संस्थेची यांत्रिकी व विद्युत किंवा ॲटोमोबाईल अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशनचे भाग ए व बी उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांनी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशनचे भाग ए व बी यां सूट देण्यासाठी मान्यता दिलेल्या यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी प्राप्त केलेली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. आता अशा प्रकारचे क्वालिफिकेशन्स आहेत. तळटीप जी दिली आहे बोर्डमध्ये ती व्यवस्थितरित्या वाचून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्या बाकी वयोमर्यादा ही 38 वर्ष आणि मागाससाठी त्या ठिकाणी 43 वर्ष दिलेली आहे जी नियमाप्रमाणे शासकीय नियमानुसार असते तीच. तशा प्रकारे लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज भरायचे आहेत कारण अर्जाची तारीख जर बघितली तर यामध्ये तुम्हाला 26/11 पर्यंत तारीख दिलेली आहे. आता परीक्षा कशी होणार आहे त्याची सगळी डिटेल्स या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स वेबसाईटवर जिथे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळून जातील. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जर तुम्ही गेलात तर महानगरपालिकेची वेबसाईट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. तर यामध्ये उज्ज्वल संधीमध्ये तुम्हाला सर्व नोकरीच्या संधी यामध्ये सिटी इंजिनियर, कनिष्ठ अभियंता इथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल, विस्तृत जाहिरात इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक मिळून जाईल. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यासाठी अभ्यासक्रम दिलेला आहे बघा इथे आणि सिव्हिलसाठी दुय्यम अभियंतासाठी या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याचबरोबर नोटिफिकेशन म्हणजे डेट वाढल्याची शुद्धीपत्रकसुद्धा या ठिकाणी टाकले. अशा प्रकारची डिटेल्स या वेबसाईटवर दिलेली आहे, तिथून डाउनलोड करू शकता किंवा खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.